तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर 22 सॉल्व करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 22 दिलेला आहे. इफ अ कॅपिलरी ट्यूब इज इमर्ज वर्टिकली इन वॉटर. तर कॅपिलरी ट्यूब वर्टिकली वॉटरमध्ये डिप करायचं आहे. राईज ऑफ वॉटर इन अ कॅपिलरी ट्यूब इज H1. तर त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये जी पाणी वाढणार आहे लेवल, तर ते किती येतं H1. वेन द होल अरेंजमेंट इज टेकन टू अ डेप्थ D. ते पूर्ण अरेंजमेंट आपल्याला कुठे घेऊन जायचं, तर D इतक्या डेप्थला इन अ माइन, तर माइनमध्ये घेऊन जायचं. द लेवल ऑफ वॉटर राईज टू H2. तर त्या केसमध्ये वॉटरची जी लेवल आहे ती किती आहे, तर H2पर्यंत त्या ठिकाणी राईज होणार आहे. द रेशो ऑफ H1 डिवायडेड बाय H2 इज. तर आपल्याला रेशो फाईंड करायचा H1 डिवायडेड बाय H2. आर दिलेलं आहे रेडियस ऑफ द अर्थ आणि हा क्वेश्चन आलेला होता 2020ला. त्याचे 4 जे ऑप्शन आहेत त्यापैकी पहिलं ऑप्शन आहे 1 - D/R. सेकंड ऑप्शन आहे 1 + D/R. थर्ड ऑप्शन म्हणजे सी ऑप्शन आहे 1 + D²/R². आणि लास्ट जो ऑप्शन आहे डी ऑप्शन तो आहे 1 - D²/R². तर या 4 ऑप्शनपैकी आपलं जे ऑप्शन असणार करेक्ट आन्सर ते कोणतं असेल, चला तर चेक करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक कॅपिलरी ट्यूब दिलेली आहे जी वर्टिकली आपल्याला इमर्ज करायचं आहे वॉटरमध्ये. तर राईज ऑफ वॉटर त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये दिलेलं आहे H1 इतका. तर या केसमध्ये आपण राईज ऑफ लिक्विड इन अ कॅपिलरी ट्यूबचा फॉर्म्युला यूज करू शकतो H, आणि याचा फॉर्म्युला आहे 2T cos θ डिवायडेड बाय R rho G. R का असणार, रेडियस असेल कशाची, कॅपिलरी ट्यूब. रो डेन्सिटी, G ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ही जी हाईट आहे ती किती दिली, तर H1 इतकी दिलेली आहे. याला आपण काय करणार, तर इक्वेशन नंबर 1 या ठिकाणी कन्सिडर करणार. त्यानंतर त्याला काय करायचं, आपल्याला हे सगळं अरेंजमेंट आपल्याला एका D इतक्या डेप्थला घेऊन जायचं माइनमध्ये, ज्या ठिकाणी त्या वॉटरची जे लेवल जी राईज होणार आहे ती किती असणार, तर H2 इतकी त्या वॉटर लेवलची हाईट राईज होणार आहे. मग त्याला आपण काय कन्सिडर केलं, तर H2 कन्सिडर केलं. आणि H2 जर कन्सिडर केलं तर तो भेटेल 2T cos θ डिवायडेड बाय R rho G. जो G असेल तो काय घेतला, तर GD घेतला. व्हॉट इज GD, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ D. जर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ D जर घेतला तर त्याचा फॉर्म्युला असेल G इन ब्रॅकेट 1 - D/R. D इज द डेप्थ, R का असणार तर रेडियस ऑफ दॅट अर्थची रेडियस असेल, आणि स्मॉल आर काय आहे, तर कॅपिलरी ट्यूबची रेडियस. ओके, त्याच्यामुळे गडबड करू नका. ई व्हॅल्यू आता वरती पुट करून टाकू. देअरफॉर जी हाईट आहे H2 तो किती भेटेल, तर आपल्याला 2T cos θ डिवायडेड बाय R रो तसाच, आणि GDच्या जागा टाकायचं G इन ब्रॅकेट 1 - D/R. तरी झालं किती नंबरचं इक्वेशन, सेकंड नंबरचं इक्वेशन झालं. पण आपल्याला फाइंड जे करायचं ते काय करायचं, H1 डिवायडेड बाय H2. मग इक्वेशन 1ला इक्वेशन 2ने काय करा, डिवाइड. मग इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 जर घेतला आहे H1 आणि इक्वेशन नंबर 2 जर घेतला तर तो का असेल H2. H1 जर घेतला तर H1 किती येतं, 2T cos θ डिवायडेड बाय R rho G. बघा इक्वेशन 1. आणि इक्वेशन 2 जर घेतलं तर रेसिप्रोकल करून घेऊ. रेसिप्रोकल म्हणजे न्यूमरेटरची टर्म डिनॉमिनेटर लिहिणार, डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटर. R rho G इन ब्रॅकेट 1 - D/R. ओके, आणि त्याला टोटल याला डिवाइड करायचं कशाने, तर 2T cos θ. 2T कॅन्सल, cos θ पण काय आला कॅन्सल. R rho G अपूर्ण टर्म काय आला कॅन्सल. मग H1 डिवायडेड बाय H2 जो रिमेनिंग राहणार आहे तो राहील 1 - D/R. ओके, म्हणजे आपलं जे फायनल आन्सर आहे याचा रेशो H1/H2चा 1 - D/R असेल. आणि जर ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर या ठिकाणी एक्झॅक्टली मॅच होतोय. तो म्हणजे काय, ऑप्शन ए या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. म्हणजेच काय, 1 - D/R.